कैलास पर्वतावरचे वातावरण नेहमीप्रमाणे शांत आणि ध्यानस्थ होते. चहूबाजूला बर्फाची शुभ्र चादर पसरली होती आणि आकाशात फेसाळलेल्या दुधासारखे ढग तरंगत होते. पण त्या दिवशी माता पार्वतीच्या मनात विचारांचे वादळ उठले होते. त्यांचे डोळे कैलासाचे स्वामी आपले पती भगवान महादेव यांच्यावर खिळले होते. भगवान शिव समाधीत लीन होते, पण त्यांच्या गळ्यातील मुंडमाळा पार्वतीच्या नजरेत खटकत होती. प्रत्येक मुंडके हे पार्वतीच्याच मागच्या जन्मांचे प्रतीक होते. ते पाहताच त्यांच्या मनात वियोगाची एक खोल कळ उठली. त्यांचे डोळे भरून आले आणि अत्यंत व्याकुळ स्वरात त्यांनी महादेवांना हाक मारली, हे प्रभू, हे देवाधिदेव. महादेवांनी आपले डोळे उघडले. पार्वतीच्या डोळ्यांतील पाणी पाहून ते म्हणाले, हे गौरी, काय झाले? तुझ्या मनात कोणती चिंता आहे? पार्वती म्हणाल्या, हे स्वामी, मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छिते. तुम्ही अजन्मा अविनाशी अमर आहात, पण मला मात्र प्रत्येक वेळी हा नश्वर देह धारण करून जन्मावे लागते आणि मृत्यूच्या फेऱ्यात अडकावे लागते. प्रत्येक जन्मी मी तुमच्यासाठी कठोर तपश्चर्या करते, तुम्हाला प्राप्त करते आणि पुन्हा मृत्यू मला तुमच्यापासून हिरावून नेतो. हा वियोग मला आता सहन होत नाही. तुमच्या गळ्यातील ही मुंडमाळा माझ्याच मृतदेहांची आठवण करून देते. कृपा करून मला सांगा, या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटण्याचे आणि तुमच्याप्रमाणे अमर होण्याचे रहस्य काय आहे? पार्वतीची ही उत्कंठा आणि प्रेम पाहून महादेवांचे हृदय द्रवले. त्यांनी स्मितहास्य केले आणि म्हणाले, हे पार्वती, तू सृष्टीची आदिशक्ती आहेस. तुला हे रहस्य माहिती नाही असे नाही, पण तुझ्या या प्रश्नाच्या निमित्ताने मी आज ते रहस्य संपूर्ण जगासाठी पुन्हा एकदा प्रकट करतो. ते रहस्य आहे अमर कथा. ही कथा जो कोणी एकाग्र चित्ताने ऐकेल तो जन्म मृत्यूच्या बंधनातून मुक्त होईल. पण ही कथा सांगण्यासाठी आपल्याला अशा एकांत स्थळी जावे लागेल जिथे आपल्याशिवाय दुसरा कोणताही जीवजंतू, अगदी वाऱ्याची झुळूकही ती ऐकू शकणार नाही, कारण हे सृष्टीचे परम रहस्य आहे. त्या पवित्र आणि निर्जन जागेच्या शोधात भगवान शिव पार्वतीसोबत कैलास पर्वतावरून निघाले. या प्रवासात त्यांनी आपल्या सर्व प्रियजनांचा आणि वस्तूंचा त्याग केला. सर्वप्रथम त्यांनी आपला प्रिय वाहन नंदी बैल याला पहेलगाम येथे सोडून दिले, कारण नंदी हे सांसारिक प्रवासाचे प्रतीक होते. पुढे जाऊन त्यांनी आपल्या मस्तकावरील चंद्रकोर चंदनवाडी येथे वेगळी केली. चंद्र हा काळाच्या आणि मनाच्या चंचलतेचे प्रतीक आहे. गळ्यातील सर्पराज वासुकी यांना त्यांनी शेषनाग सरोवराच्या काठी मुक्त केले. सर्प हे वासना आणि अहंकाराचे प्रतीक आहेत. आपले प्रिय पुत्र श्री गणेश यांना त्यांनी महागुण पर्वतावर थांबवले, कारण बुद्धी आणि ज्ञानसुद्धा त्या परम सत्याच्या आड येऊ शकतात. आणि शेवटी त्यांनी आपल्या शरीराशी जोडलेली पंचमहाभूते पृथ्वी, जल, वायू, अग्नी आणि आकाश यांना पंचतरणी येथे मागे सोडले आणि स्वतः सर्व बंधनांपासून मुक्त झाले. आता भगवान शिव आणि पार्वती हिमालयातील त्या दुर्गम आणि पवित्र गुहेजवळ पोहोचले, जिला आज आपण अमरनाथ गुहा म्हणून ओळखतो. गुहेत प्रवेश करण्यापूर्वी महादेवांनी आपल्या तिसऱ्या नेत्रातून कालाग्नी प्रकट केली आणि गुहेच्या आजूबाजूची सर्व सजीव सृष्टी भस्म केली, जेणेकरून